मुंबई पुणे एक्सप्रेसवरील वाहतूक कोंडी आता वाढत चालली आहे आणि आपण दृश्यांमध्ये बघतोय की साधारण आडोशी बोगद्याला जी घटना घडली तिथून ते आता रावेतपर्यंत अशाच पद्धतीची वाहतूक कोंडी जी आहे ती आपल्याला बघायला मिळते। एक लेन जी आहे ती रिकामी आहे, मात्र या बाजूला जर बघितलं तर शेकडो नाही लाखो प्रवासी जे आहेत ते या वाहतूक कोंडीमध्ये अडकलेले आहेत। जवळपास 67 किलोमीटर ही वाहतूक कोंडीची रांग आहे आणि ज्यामध्ये सगळ्यात जास्त जे प्रवाशांच्या हाल होत आहेत, जे या एस टीने प्रवास करतायत। पुन्हा एकदा मी दाखवतो की हा 67 किलोमीटरचा हा सगळा एकूण रूट आहे आणि ज्यावर अशा पद्धतीने ही सगळी जे प्रवासी आहेत ते 24 तास जवळपास 25 तास झालेले आहेत ते अडकलेले आहेत आणि जिथे या एक्सप्रेसवेची जी एंट्री पॉईंट आहे तिथे अशा पद्धतीची नाकाबंदी केली आहे। खरं तर ही वाहतूक कोंडी सुटू शकली असती जर युटर्न जे आहे ते घेण्यासाठी प्रशासनाने या वाहतूकदारांना किंवा वाहतूक चालकांना सुविधा उपलब्ध करून दिली असती। मात्र तसं न करता आपण बघतोय की कशा पद्धतीनं ही सगळी मंडळी जी आहे ते 25 तासाहून अधिक काळ झालाय अशाच पद्धतीने अडकलेले आणि याहूनही गंभीर बाब म्हणजे अडकलेल्या या प्रवाशांना अन्न किंवा पाण्याची व्यवस्था अद्यापही प्रशासनाने केलेली नाहीये आणि त्यामुळे रोष जो आहे तो वाढत चाललेला आहे। लहान मुलं त्याचबरोबर आबालवृद्ध देखील या सगळ्या वाहतूक कोंडीमध्ये अडकली आहेत। हा एक्सप्रेसवेचा एंट्री पॉईंट आहे आणि इथे देखील आपल्याला बघतोय की कशा पद्धतीनं अजूनही वाहनं जी आहेत ती सोडली जातात। त्यामुळं वाहतूक कोंडीत भर घालण्याचं काम इथले वाहतूक पोलीस करतायत का असाही या निमित्तानं प्रश्न उभा राहिलाय। माझ्या या बाजूला जे आहे ती ही सगळी मंडळी मागील 25 तासापासून वाहतूक कोंडीमध्ये अडकलेली आहे आणि ही वाहतूक कोंडी कधी आणि कशी सुटेल याचं कोणतंही उत्तर प्रशासनाकडनं यांना दिल्या गेलं नाही आणि त्यामुळे जे आहे तर नागरिकांचा रोष वाढताना दिसतोय। सुरतचा गोविंद वाकडे, न्यूज 18 मराठी, मुंबई पुणे एक्सप्रेस।